हॅलो माय डिअर स्टुडंट्स, शियर्सच्या प्लॅटफॉर्मवरती आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत एन्व्हायरमेंटल रिलेटेड काही व्हिडिओज. सो अतिशय महत्त्वाचे व्हिडिओज आपण बघणार आहोत आणि तुम्ही एवढंच करून जावा. आय विल डॅम शुअर टू यू अबव 60 तुम्ही पोहोचू शकता. सो आज लगेच आपण बघूया. यू हॅव टू यूज द हेडफोन फॉर बेटर अंडरस्टँडिंग. पहिल्यांदा MCQ म्हणजे समजून घ्या. MCQ हे तुम्हाला माहिती आहे 4 ऑप्शन असतात, त्याच्यातलं एक सिलेक्ट करायचं असतं. पण माझ्या मित्रांनो, ते करण्यासाठी आपल्याला थेरॉटिकल बेस्ड अतिशय गरजेचं आहे. सो आपण थेरॉटिकल कंटेंट समजून घेतला तो अकॉर्डिंग टू दॅट आपण पूर्णपणे समजून घेऊ एन्व्हायरमेंटल स्टडीज. चला लेट्स बिगिन द क्लास. आता मी काही इम्पॉर्टंट सेट्स देतोय, एक 4 ते 5 PDF असतील. सो त्याच्यातलं PDF आपण थरली समजून घेऊ. देन आफ्टर दॅट यू कॅन गिव द MCQ बेस्ड ऑन दी पोर्टलवरती जे मी अपलोड केलेलं आहे. तुम्ही कोर्स परचेस केलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला मल्टिपल टाइम्स तुम्हाला देता येतील MCQs. ओके, तर क्वेश्चन कसे येतील काय नाही ते तिथं बघूया. इथं मात्र आपण थेरॉटिकल कंटेंट बघूया. आता आपल्याला माहिती आहे एन्व्हायरमेंटल म्हणजे काय, आणि ते डिवायडेड इंटू 4 झोनमध्ये डिवायडेड आहेत. ॲटमॉस्फेरिक, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर आणि बायोस्फिअर. आता ॲटमॉस्फेरिक म्हणजे काय हे एक्झाममध्ये विचारलं जातं. कसं की एअरमध्ये येतं, सेगमेंट विच इन्क्लूड्स, म्हणजे एक्झाम्पल कुठले येतात ॲटमॉस्फेरिकमध्ये. निकेल, He, CH4 म्हणजे मिथेन, O3, N2, O2, CO2 आणि AR. सो दीज आर द व्हेरियस एक्झाम्पल शुड बी देअर ॲटमॉस्फेरिकचे. हायड्रोस्फिअरचे कसं असतात, तर हायड्रोस्फिअर म्हणजे वॉटरच्या रिलेटेड आहे. सो ऑन अँड अबाव द सरफेस ऑफ द अर्थ 97 सी अँड ओशन शुड बी देअर, म्हणजे त्याचं पर्सेंटेज 97% आहे. ओके, अँड 2% लॉक्ड ग्लेशियर अँड 1% ऑफ द फ्रेश वॉटर शुड बी अवेलेबल इन द अर्थ, राईट. आणि लिथोस्फिअर म्हणजे काय, हे टोटली बिलॉंग्स टू द सॉइल. ओके, अपर मोस्ट लेअर ऑफ द सॉइल ऑन द अर्थ. सो दिस इज नथिंग बट दी लिथोस्फिअर. आणि बायोस्फिअर हे पूर्ण लाईफबद्दल येणार आहे. ओके, त्याच्यामध्ये तिन्ही सेगमेंट येतात. कुठले हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर विथ ऑल द फॉर्म्स ऑफ द इन्क्लुडेड. यू कॅन सी दिस फिगर, म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायला सोपं होतं. लिथोस्फिअर हे सॉइलच्या रिलेटेड, हायड्रोस्फिअर हे वॉटरच्या स्फिअर, ॲटमॉस्फेरिक दॅट इज नथिंग बट दी एअरच्या रिलेटेड, आणि बायोस्फिअर हे सगळं तिन्ही सेगमेंट म्हणून बायोस्फिअर तयार होतो. सो या पद्धतीनं क्वेश्चन्स त्यांनी विचारतात तुम्हाला, ते याचे एक्झाम्पल्स काय असतील, राईट. ओके, सो या पद्धतीनं समजून घेऊ, आपण पुढे जाऊया. सो एन्व्हायरमेंटलमध्ये सेगमेंटमध्ये जे काय ते आपण डिस्कस केलेलं आहे. त्याच्यामध्ये ॲटमॉस्फेरिकमध्ये काय येतं, तो डिवायडेड इंटू 4 झोन्स. द फर्स्ट वन इज द ट्रोपोस्फिअर, सेकंड वन इज द स्ट्रॅटोस्फिअर, third one is the mesosphere, and fourth one is the thermosphere. You can see all the layers should be I have shown in this particular figure, right. So त्यात स्ट्रॅटोस्फिअर काय असते, त्याच्यामध्ये ओझोन लेअर प्रेझेंट असतो. ओके, तुम्ही जर बघितलात शेवटला बघितला तर एक्सपोस्फिअर आहे, थर्मोस्फिअर आहे, मेसोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर आणि ट्रोपोस्फिअर. म्हणजे पृथ्वीच्या जवळचा पार्ट पहिल्यांदा कोण आहे, ट्रोपोस्फिअर शुड बी. देन आफ्टर दॅट स्ट्रॅटोस्फिअर, आणि स्ट्रॅटोस्फिअरच्या याच्यामध्ये आपल्याला भेटतो ओझोन लेअर. ओके, सो त्याच्यामध्ये 1% जर बघितला तुम्ही कार्बन डायऑक्साईड असतं, आर्गॉन, वॉटर वेपर, अदर गॅसेस शुड बी देअर, अँड 21% शुड बी द ऑक्सिजन शुड बी देअर, अँड नायट्रोजन हे 78% आहे. सो याचे टाईप्स तुम्हाला विचारू शकतात, किंवा स्ट्रॅटोस्फिअरचा तुम्हाला लिंक विचारू शकतात की काय ओझोन लेअर प्रेझेंट आहे का नाही. सो यू कॅन से द stratosphere is the ozone layer is the present. ओके, सो हायड्रोस्फिअर हे वॉटरच्या रिलेटेड आपण सांगितलं. त्याचे एक्झाम्पल ग्लेशियर, स्ट्रीम, रिव्हर, लेक्स. देन द फ्रेश वॉटर ऑफ द बॉडीज ऑफ द ओशन असेल, किंवा सी साल्टी ऑर मरीन वॉटर असेल. सो दीज आर द हायड्रोस्फिअर शुड बी दॅट. अँड याच्यामध्ये टोटल वॉटर प्रेझेंट ऑन द 97% इज द कंटेंट इन द सी अँड ओशनला दिलं जातं, आणि 2% हे जे आहे लॉक्ड विथ ग्लेशियर अँड पोलार आईस, यू कॅन से, जसं जम्मू काश्मीर म्हणा किंवा मनाली म्हणा, याच्याकडचे तुम्हाला येतील. त्याच्यानंतर ओनली 1% इज अवेलेबल द फ्रेश वॉटर इन द लेक्स, स्ट्रीम्स, रिव्हर्स, अंडरग्राउंड्स अँड रिसोर्सेस शुड बी देअर. सो याच्यामध्ये तुम्ही थरली जाऊ शकता, PDF थरली वाचून घ्या, म्हणजेच तुम्हाला त्या क्वेश्चन्स हँडल करायला सोपं जातील. सो द अप्पर मोस्ट लेअर ऑफ द सॉइल ऑफ अर्थ, कुठला असतं अप्पर मोस्ट लेअर ऑफ द सॉइल ऑफ अर्थ, दॅट इज द ॲस्थेनोस्फिअर. नंतर कोर असतं, कोअर असतं, नंतर इनर कोअर असतं. ओके, आपल्याला माहिती आहे हा टोटल इनर कोअरपर्यंत टॉपपासून ते बॉटमपर्यंतचा 6378 किलोमीटर असतं. हे तुम्ही लहानपणापासून हे शिकत आहात. ओके, क्रस्टचा तर रेंज असेल 0 to
100 किलोमीटरपर्यंत असणार आहे, हे पण आपल्याला माहिती आहे. आणि लिथोस्फिअरमध्ये क्रस्ट अँड अपर मोस्ट सॉलिड मेंटल शुड बी देअर. ओके, सो हा व्हरायटीचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये पडू शकतात. ओके, सो बायोस्फिअर आता जस्ट आपण डिस्कस केले. 3 कॉम्बिनेशन्स असतात, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर विथ ऑल द लाईफ ऑफ द फॉर्म्स आर इन्क्लुडेड. सो thus the life sustained resources such as air, water, food are recycled with the biosphere. ओके, सो बायोस्फिअर म्हणजे कळालं असेल. आता एन्व्हायरमेंटल इश्यूज काय आहेत हे डायरेक्टली क्वेश्चन एक्झाममध्ये पडलेले आहेत. इथून अतिशय महत्त्वाचं ग्रीन हाऊस इफेक्ट. आता ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय? इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रीन हाऊस गॅसेस लाईक CO2 असेल, मिथेन असेल, CH4 म्हणतो, नायट्रोजन ऑक्साईड असेल, क्लोरोफ्लोरोकार्बन. क्वेश्चन असा पडलेला आहे CFC चा फुल फॉर्म काय आहे? सो CFC चा फुल फॉर्म क्लोरोफ्लोरोकार्बन. आणि वॉटर वेपर्स. सो दीज आर द ग्रीन हाऊस इफेक्ट आहेत. आणि ग्लोबल वॉर्मिंग हे हिटिंग एन्व्हायरमेंट ड्यू टू द ग्रीन हाऊस गॅसेस. ओके, ग्लोबल वॉर्मिंगवरती क्वेश्चन भरपूर वेळा पडलेले आहेत. क्लायमेटिक चेंज कशामुळे होतं? चेंज इन द एन्व्हायरमेंट ड्यू टू द ग्लोबल वॉर्मिंग. आणि ऍसिड रेन कशामुळे होतं? अतिशय खूपसूरत क्वेश्चन दरवेळेस एक्झाममध्ये पडतात. ऍसिड रेन ड्यू टू द सल्फ्युरिक ऍसिडमुळे नायट्रिक ऍसिड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड मिक्स विथ द रेन अँड द फॉर्मेशन. आणि ऍसिड रेनचा pH किती असतो मुलांना? लक्षात ठेवायचं आपल्याला 3 to 4. सो pH चा रेंज असणार आहे